सालाबाद प्रमाणे बोल फाउंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमाद्वारे दिनांक 3 जुलै 2026 रोजी भिंगार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छावणी परिषद या शाळेत इयत्ता 1 ते 10वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शालेय संचाचं वाटप करण्यात आलं। प्रमुख पाहुणे माननीय श्री सुदीप अगरवाल आणि सौ स्मिता अगरवाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर आणि विद्यार्थिनींच्या हस्ते दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आली। संस्थेच्या सल्लागार श्रीमती उषा मेनन यांची सुद्धा उपस्थिती प्रार्थनीय ठरली। सर्वप्रथम प्रमुख पाहुणे श्री सुदीप अगरवाल आणि सौ स्मिता अगरवाल यांच्या प्रवेशद्वारात विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं। सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री संजय शिंदे सर यांनी मान्यवर आणि बोल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं आणि फाउंडेशन करीत असलेल्या उदात्त सामाजिक कार्याबद्दल आस्था व्यक्त केली। प्रमुख पाहुणे श्री सुदीप अगरवाल यांनी आपल्या संदेशाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यानं सकारात्मक स्वप्न पाहावं आणि प्रयत्न व कष्ट करून भावी जीवनात यश संपादन करावं हा संदेश प्रभावीपणे दिला। त्याचप्रमाणे भारताचे माजी राष्ट्रपती माननीय स्वर्गीय अब्दुल कलाम आझाद यांच्या जीवनचरित्राच्या उदाहरणाद्वारे आपले जीवन विद्यार्थ्यांना घडवावं असं आपल्या मनोगताद्वारे सुद्धा त्यांनी व्यक्त केलं। ब्रेड ऑफ लाईफ फाउंडेशनचे संस्थापक गौरव पाटोळे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन प्रत्येक व्यक्तीनं वंचित, निराधार, दुर्बल आणि गरिबांना आपापल्या कुवतीप्रमाणे मदतीचा हात देऊन समाजाचे देणे पूर्ण करावं हा विचार व्यक्त केला। संस्थेच्या सचिव शोभा पाटोळे यांनी विचार व्यक्त करताना असं सांगितलं की दुर्बल, वंचित, गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य यशस्वीरित्या घडवण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असते। संस्थेचे अध्यक्ष श्री जोसेफ पाटोळे यांनी प्रमुख पाहुणे श्री सुदीप अगरवाल यांचा शॉल, रोपटे आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ स्मिता अगरवाल आणि उषा मेनन यांचा सत्कार सचिव शोभा पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री सुभाष भारूड सर यांनी प्रभावीपणे केलं। शाळेचा विद्यार्थी प्रसाद शेलार यांना प्रमुख पाहुणे श्री सुदीप अगरवाल, सौ स्मिता अगरवाल आणि उषा मेनन यांचे शेवटी मनपूर्वक आभार मानले। जोसेफ पाटोळे यांनी मान्यवर आणि शाळेचे आभार मानले। आज ब्रेड ऑफ लाइफ फाउंडेशन ने यहाँ पे गरीब बच्चों के लिए बुक्स डिस्ट्रीब्यूशन का प्रोग्राम रखा था। जिनको जो अफोर्ड नहीं कर सकते उनको ये बुक्स देके जो ब्रेड ऑफ लाइफ फाउंडेशन ने काम किया है उसके लिए मैं उनकी बहुत सराहना करता हूँ और सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि और आगे आइए और इसी तरह से गरीब बच्चों के लिए काम कीजिए ताकि उनको आगे बढ़ने का मौका मिले। धन्यवाद। नमस्कार सर्वांना, मी गौरव पाटोळे, ब्रेड ऑफ लाईफ फाउंडेशन ही सामाजिक संस्थेचा संस्थापक। आज आम्ही भिंगारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट शाळेमध्ये एज्युकेशनल किट हा प्रोग्राम, शैक्षणिक साहित्य वाटप हा प्रोग्राम घेऊन आलेलो आहे। समाजामध्ये जे गरीब विद्यार्थी आहेत, जे गोरगरीब गरजवंत विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी शैक्षणिक वस्तू घेऊन आज आम्ही इथं आलेलो आहे आणि वाटप केलेलं आहे। लहान लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आम्हाला सुद्धा खूप आनंद वाटतो। आमचे जे देणगीदार आहेत, सुदीप अगरवाल, स्मिता अगरवाल, उषा मेनन आणि सगळे जे देणगीदार आहेत, कार्लो कुटीस ग्रुप, सगळे मित्रमंडळी बोल फाउंडेशनचे जुडलेले, या सर्वांच्या मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी ह्या लेकरांची काळजी घेतलेली आहे। मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की ह्या दिवशी जसं आपण लहान लेकरं पाहतो, गरीब लोक पाहतो, त्यांची मदत करा, त्यांना मदतीचा हात पुढे न्या। हीच शुभेच्छा घेऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज बोल फाउंडेशन अहिल्यानगर यांच्या माध्यमातून छावणी परिषद शाळेतील जे गोरगरीब, गरजू, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना जवळजवळ 100 ते 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप बोल फाउंडेशनच्या माध्यमातून झालेलं आहे। खऱ्या अर्थानं सांगायला आनंद वाटतो की गेल्या अनेक वर्षापासून छावणी परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना, जे वंचित आहेत, गरजू आहेत, अशा विद्यार्थ्यांना बोल फाउंडेशनचे संस्थापक गौरवजी पाटोळे, त्यांचे मार्गदर्शक जोसेफजी पाटोळे असतील, पाटोळे मॅडम असतील, यांच्या माध्यमातून आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, अनेक मोठ्या संख्येने जे विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण केलं जातं। आणि खऱ्या अर्थानं ही जी शैक्षणिक साहित्याची मदत आहे, त्या मदतीचा वापर करून आमच्या शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यश मिळवत आहेत। खऱ्या अर्थानं बोल फाउंडेशन आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर जी थाप मारत आहे, त्या प्रेरणेमुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे विद्यार्थी, त्यांच्या मदतीमुळे हे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यश मिळवत आहेत। शाळेच्या वतीनं मनापासून बोल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि बोल फाउंडेशन यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।